कुणाल कामरा विरोधामध्ये कारवाई होते, मग आमदार नितेश राणे, संभाजी भिडे यांच्या विरोधात भडकाऊ विधान केल्याची कारवाई का होत नाही? मित्र हो, नमस्कार. एक सामान्य स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा, त्यानं अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण हलवून सोडलं, ढवळून सोडलं. राजकारणामध्ये एक मोठी खळबळ उडवून दिली या कुणाल कामरानं. अहो बघा, काय प्रसिद्धी झाली कुणाल कामराची. महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारतामध्ये या कुणाल कामराचे व्हिडिओ पाहिले जाऊ लागलेले आहेत. आणि कुणाल कामरा नाव तर हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं आहे. बघा ना, एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एक गद्दारी विडंबन त्यांनी सादर केला आणि त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आला. या सगळ्या प्रकरणाची आपल्या विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. कामरा यांना समर्थन देणाऱ्यांची मोठी रीघ लागली, विरोध करणाऱ्यांची नव्हे, समर्थन देणाऱ्यांची. केवळ शब्दांनी नाही तर त्याला आर्थिक पाठबळ देखील मिळू लागलेलं आहे. व लोकांनी कोट्यावधी रुपये त्यांच्या खात्यात जमा केले अशी माहिती आहे. तशा प्रकारच्या बातम्या देखील आलेल्या आहेत. केवळ तुम्ही कायदेशीर लढाई लढावी म्हणून आम्ही ही तुमच्यासाठी आर्थिक मदत करीत आहोत, असं या मंडळीने म्हटलेलं आहे. आणि आता एका विद्यार्थ्यानं, म्हणजे खरं तर हा कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, त्यानं कुणाल कामराची बाजू घेत थेट न्यायालय गाठलं. कुणाल कामराने गद्दार गीतातून कोणाची बदनामीही केलेली नाही, कोणतेही राजकीय विडंबन आणि व्यंग कायद्याच्या चौकटीत बांधता येणार नाही. त्यामुळे कामरावर फौजदारी कारवाई करण्यास मनाई करावी अशी विनंती करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली गेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करा. कामराने केलेला व्यंग हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे जाहीर करा, असं याचिकेमध्ये म्हटलं आहे. बघा, मुंबई पोलीस आयुक्त, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महापालिका आयुक्त आणि आमदार मुर्जी पटेल यांना सुद्धा या प्रकरणामध्ये प्रतिवादी करण्यात आलेला आहे. या याचिकेवर अर्थातच येत्या काही दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे. विक्रोळीतल्या हर्षवर्धन नवनाथ खांडेकर या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांच्या मार्फत ही फौजदार जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. खरं तर या याचिकेबाबत म्हणजे खूप मोठी आता चर्चा देखील होऊ लागलेली आहे आणि याचिकाकर्त्याचं कौतुक देखील केलं जाऊ लागलेलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद 19 अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कामराने शोमध्ये केलेल्या वक्तव्यांना संविधानाने दिलेल्या या अधिकारांचे संरक्षण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करावे अशी प्रमुख मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. कुणाल कामराचा शो झालेल्या स्टुडिओवर महापालिकेनं कारवाई केली, पण अन्य बेकायदा बांधकामावर हातोडं चालवलं जात नाही असं सुद्धा या याचिकेत म्हटलं आहे. कारण फक्त तो स्टुडिओमध्ये तोडफोड पाडकाम वगैरे झालं आणि बाकीचं काय, बाकी काहीच नाही. मग फक्त ते एकच ठिकाण का बरं? अर्थात उघड आहे सगळं कारण. कुणाल कामरा विरोधामध्ये कारवाई होते, मग आमदार नितेश राणे, संभाजी भिडे यांच्या विरोधात भडकाऊ विधान केल्याची कारवाई का होत नाही, असा सवाल याचिकेमधून करण्यात आलेला आहे. अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणाले होते, याचा सुद्धा उल्लेख या याचिकेमध्ये केला गेला आहे. दुसरं तर बघितलं तरी म्हणजे ह्या जो कुणाल कामरा आहे, या कामराच्या संबंधित व्हिडिओ शेअर आणि रिट्विट करणाऱ्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद केली जाऊ नये किंवा कोणती कारवाई करण्यात येऊ नये अशा पद्धतीची विनंती देखील याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. कामराचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला ना बघा, तेव्हा अनेकांनी तो व्हिडिओ दुसऱ्याला शेअर केला. सोशल मीडियावर जिकडं तिकडं कुणाल कामरा आणि ठाणे रिक्षा एवढीच चर्चा सुरू होती, त्याच्यावरच प्रतिक्रिया उमटत होत्या. अहो, लाखो कोटी लोकांनी तो पाहिलाही. आता बघा, कोणी म्हणालं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कोणी म्हणालं हे स्वातंत्र्य नव्हे, स्वैराचार आहे. अशाच प्रकारच्या एका प्रकरणामध्ये बघा, न्यायालयानं एक FIR रद्द केला आहे. रद्द. पोलिसांनाही कानपिचक्या दिलेल्या आहेत.
त्यानंतर आता लगेच हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे। कामरा यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन तर मिळत आहे, पण हे समर्थन मिळत असतानाच त्यांच्यासाठी एका विधी विद्यार्थ्यानं न्यायालयात धाव घेतली आहे। त्याची चर्चाही होऊ लागली आहे। पाहूया या गाजलेल्या प्रकरणामध्ये आता न्यायालयामध्ये काय काय होत आहे। पण तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही तर अपेक्षा आहेच। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।